today we will just go through the introduction part of our syllabus, that is pharmaceutical organic chemistry 2, the first subject of your third semester. आज आपण फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 जो की ह्या सेमिस्टरचा पहिला सब्जेक्ट आहे. जसे की कोडच सांगते याचं बीपी बी फार्मसी 3 म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि सब्जेक्टचा सिरियल नंबर 01 टी फॉर थिअरी. ओके, तर हा बी फार्मसी थर्ड सेमिस्टरचा पहिला सब्जेक्ट आहे, थिअरी आहे, जो आहे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2. ओके, टोटल 45 आवर्सचा हा सिलेबस आहे. वीकली 3 तास, म्हणजे आठवड्याला 3 तास थिअरीचे, 1 तास ट्युटोरियलचा, म्हणजे तुमच्या काही अडीअडचणी असतील किंवा क्लास टेस्ट वगैरे तुमचे डाऊट क्लिअरन्स याच्यासाठी आठवड्यातनं 1 तास, म्हणजे 15 तास ट्युटोरियलचे आणि 45 आवर्स ऍक्च्युअल टीचिंग लर्निंग प्रोसेसचे. ओके, तर असा हा टोटल 45 आवर्सचा सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये स्कोप काय, तर या सब्जेक्टचं सब्जेक्ट डील्स विथ जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन अँड रिॲक्शन्स ऑफ सम ऑर्गॅनिक कंपाऊंड. काही ऑर्गॅनिक कंपाऊंड कोर्स कंटेंट मध्ये दिलेले आहेत, तर त्याच्या जनरल प्रिपरेशन मेथड आणि त्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला ह्या सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये डिस्कस करायचे आहेत, समजून घ्यायचे. रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो स्टडीड हिअर. या सब्जेक्टमध्ये जे काही कंपाऊंड्स इनलिस्टेड आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी ती सुद्धा तुम्हाला इथं स्टडी करायची. The syllabus emphasizes on mechanism and orientation of reaction. तसंच या सिलेबस मध्ये हे सुद्धा इन्क्लूड आहे की जे काही रिॲक्शन्स तुम्ही स्टडी करणार आहात त्यांचे मेकॅनिझम आणि ओरिएंटेशन ऑफ रिॲक्शन ही सुद्धा स्टडी करायची. परत केमिस्ट्री ऑफ फॅट्स अँड ऑइल्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस सिलेबस. फॅट्स आणि ऑइल्स जे की तुम्ही बायोकेमिस्ट्री मध्ये स्टडी केले त्याचं परत एक इथे युनिट आहे, पण इथं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्या स्ट्रक्चर रिलेटेड. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय त्या सब्जेक्टचे, अपॉन कम्प्लिशन ऑफ द कोर्स, म्हणजे हे सब्जेक्ट स्टडी केल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर, नाव आणि टाईप ऑफ आयसोमेरिझम, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर, त्याचं नाव आणि त्याचं आयसोमेरिझम तुम्हाला सांगता, लिहिता, वाचता आलं पाहिजे. त्यानंतर राईट द रिॲक्शन, नेम ऑफ रिॲक्शन अँड ओरिएंटेशन ऑफ रिॲक्शन. म्हणजे ह्या ओके, त्याच्यानंतर रिॲक्शन ज्या स्टडी करणार आहात त्या रिॲक्शन्स मधून तुम्हाला रिॲक्शन लिहिता आली पाहिजे, त्या रिॲक्शनचं नाव लिहिता आलं पाहिजे, त्याचं मेकॅनिझम आणि ओरिएंटेशन. रिॲक्टिव्हिटी अँड स्टॅबिलिटी ऑफ कंपाऊंड, जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला सिलेबसला आहेत त्यांची रिॲक्टिव्हिटी आणि स्टॅबिलिटी हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे तयार केले जातात याची सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. हा कोर्स केल्यानंतर हे सगळं तुम्हाला कळून जाईल, म्हणजे कोर्सच्या शेवटी हे सगळे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले पाहिजेत, हे तुम्हाला आलं पाहिजे. ओके, आता ऍक्च्युअल सिलेबस काय आहे ते आपण पाहू. ऍक्च्युअल कोर्स कंटेंट याच्यामध्ये बघा, सुरुवातीला एक कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहेत. जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन अँड रिॲक्शन ऑफ कंपाऊंड सुपरस्क्रिप्टेड विथ एस्ट्रिक टू बी एक्सप्लेन. ओके, emphasize on definition, types, classification, principle or mechanism, application, examples and differences. ज्या कंपाऊंडला ऍस्टिक मार्कने टिक केलेलं आहे, ओके, आता टिक केलेलं आहे याचा अर्थ जसं की इथं फिनॉल्स इथं टिक केले, तर ह्यांच्या जनरल प्रिपरेशन मेथड्स, त्यांच्या रिॲक्शन्स ह्या तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या पाहिजेत, म्हणजे विथ मेकॅनिझम्स. त्याच्यानंतर एम्फसिस कशात द्यायचं, महत्व जास्त कशाला द्यायचंय, डेफिनेशन, टाइप्स, क्लासिफिकेशन, प्रिन्सिपल, मेकॅनिझम, ऍप्लिकेशन्स, या सगळ्या गोष्टींवर त्याचं महत्व द्यायचं आहे. ओके, तर आपण आता युनिट 1 जो की आहे 10 आवर्सचा, म्हणजे साधारणतः 3 आठवड्यात हा व्हायला हवा. बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, बेन्झीन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह याचं पूर्ण अभ्यास याच्यात करायचं, तर त्याच्यात 4 सब टॉपिक आहेत. ओके, युनिट 1A, 1B, 1C आणि 1D.
तर 1A मध्ये काय सांगितलं की बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आपण पाहतोय ते स्ट्रक्चर तसंच का आहे, त्याच्यासाठी काय काय प्रूफ आहेत, ओके, किंवा काय काय इव्हिडन्सेस आपण द्यायला हवेत, किंवा कसं तुम्ही सांगाल की जे स्ट्रक्चर बेन्झिनचं आपण वापरत आहोत सर्रास, तर तेच स्ट्रक्चर कशावरून आहे, त्याला काय काय पुरावे आहेत किंवा काय एव्हिडन्सेस आहेत, कुठलं काही त्याला सायंटिफिक रिझन आहे का, रिॲक्शन्स आहेत कोणती की ज्याच्यावर सिद्ध होते की तेच स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यासाठी अनालिटिकल, सिंथेटिक अँड अदर इव्हिडन्सेस, अनालिटिकल, सिंथेटिक अँड अदर एव्हिडन्सेस इन डेरिव्हेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं जे आपण स्ट्रक्चर लिहितोय ते तसंच आहे का हे याच्यातून पाहायचे. ऑर्बिटल पिक्चर, बेन्झिनचं ऑर्बिटल पिक्चर स्टडी करायचंय. बेन्झिनचं रेझोनन्स, ओके, रेझोनन्स इन बेन्झिन, अरोमॅटिक कॅरेक्टर्स आणि हकेल्स, हे सगळं आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन, ओके, रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन याच्यामध्ये कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स पाहिजेत आपल्याला, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन, रिॲक्टिव्हिटी, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, त्याची रिॲक्टिव्हिटी आणि लिमिटेशन्स, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनची रिॲक्टिव्हिटी आणि लिमिटेशन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन, मग यांची रिॲक्टिव्हिटी 1, 2, 3, 4 आणि 5 रिॲक्शन्स पाहायचे. त्यानंतर टॉपिक 1C मध्ये इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट, कुठं बेन्झिन वरती जर आपण सबस्टिट्यूएंट्स दिले तर त्याचा इफेक्ट काय होईल, जसे की रिॲक्टिव्हिटी अँड ओरिएंटेशन, मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ओके. त्याच्यानंतर 1D वरती स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ DDT, शॅकॅरिन, BHC आणि क्लोरा, हे सगळं आपण यात शिकणार आहोत. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत, ओके. हे एका युनिटमध्ये 4 सब युनिट आहे. युनिट 2 फिनॉल्स, आपण 10 आवर्सचा आहे. फिनॉल्स, ओके. फिनॉल्स मध्ये आपल्याला जसं की इथं सांगितलं त्याप्रमाणे जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन, इथं इंग्लिश जरी नसतील तरी ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. याच्यात काय काय पाहायचं आपल्याला, हे तर सगळं पाहायचंच आहे, डेफिनेशन, टाइप्स, क्लासिफिकेशन, प्रिन्सिपल, मेकॅनिझम, ऍप्लिकेशन आणि एक्झाम्पल आणि काही डिफरन्सेस. याच्या व्यतिरिक्त ऍसिडिटी ऑफ फिनॉल्स तुम्हाला डिस्कस करायचा आहे. इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट स्टडी करायचे आहेत. आता इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट कशावर, की फिनॉलच्या ऍसिडिटीवर. फिनॉल ऍसिडिक आहेत का हे पण आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. क्वालिटेटिव्ह टेस्ट काय आहेत फिनॉलच्या हे पण आपण लर्न करणार आहोत. स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल काय आहेत, क्रिसॉल, रेसॉर्सिनॉल आणि नॅफ्थॉल यांचे पण स्ट्रक्चर आणि युजेस आपण यात, ओके. युनिट 2 मध्ये 3 टॉपिक आहेत, परंतु डायरेक्टली वेगवेगळ्या नावाने. जसं युनिट 1 मध्ये ABCD होतं आणि 4 टॉपिक हे बेन्झिनशी रिलेटेड होते, पण युनिट 2 मध्ये तसं नाहीये. युनिट 2 मध्ये काय, तिन्ही टॉपिक वेगवेगळे आहेत. जसं की फिनॉल, अरोमॅटिक अमाइन्स आणि अरोमॅटिक ऍसिड्स. आपण याला डिस्कस करत असताना युनिट 2A, B आणि C असं डिस्कस करतो, ओके. तर दुसरा जो टॉपिक आहे युनिट 2 मध्ये तो आहे अरोमॅटिक अमाइन्स. अरोमॅटिक अमाइन्स मध्ये त्याची बेसिसिटी कशी आहे अमाइन्सची, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन बेसिसिटी, सिंथेटिक युजेस ऑफ अरिल डायझोनियम हे पण डिस्कस करायचं आपल्याला. त्यानंतर अरोमॅटिक ऍसिड्स, ऍसिडिटी, इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन ऍसिडिटी अँड इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ऑफ बेन्झोइक ऍसिड, हे आपण याच्यात डिस्कस करणार, ओके. म्हणजे हे 3 टॉपिक आहेत. म्हणजे थोडक्यात ऑन एन अवरेज प्रत्येकाला 3-3 आवर आहेत, पण याला जास्त वेळ लागतो तर बेन्झिनला कमी वेळ लागतो. तर आपण काय करतो, ज्या टॉपिकला कमी वेळ लागला त्याचा उर्वरित वेळ हा दुसऱ्या टॉपिकला वापरणार, ओके. त्याच्यानंतर युनिट 3 हा पण 10 आवर्सचा आहे. हा टॉपिक आहे फॅट्स आणि ऑइल्स, ओके. जो तुम्हाला ऑलरेडी लिपिड्स हे झालेला आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये, त्याच्या पुढे फॅटी ऍसिड्स, त्याच्या रिॲक्शन्स कशा, हायड्रोलिसिस, हायड्रोजिनेशन, सॅपोनिफिकेशन, रॅन्सिडिटी ऑफ ऑइल्स, ड्राइंग ऑफ ऑइल्स, ओके. त्याच्यानंतर अनालिटिकल कॉन्स्टंट, ऍसिड व्हॅल्यू, सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू, ईस्टर व्हॅल्यू, आयोडीन व्हॅल्यू, ऍसिटाइल व्हॅल्यू, रिचर्ड मिसेल व्हॅल्यू दॅट इज RM व्हॅल्यू, यांचे सिग्निफिकन्स, प्रिन्सिपल आणि कसं डिटरमाइन करायचं हे आपल्याला डिस्कस करायचं, ओके.
आय थिंक तुम्ही बायोकेमिस्ट्री मध्ये ऍसिड व्हॅल्यू, इस्टर व्हॅल्यू आणि सॅपनिफिकेशन व्हॅल्यू ह्या स्टडी केल्या असतील. पण याच्यात जवळपास सर्वच जे काही अनालिटिकल कॉन्स्टंट आहेत फॅट्स आणि ऑइल्सचे ते आपण डिस्कस करणार. ओके. युनिट 4 हा आहे 8 आवर्सचा सिलेबस किंवा 8 आवर्सचा युनिट. युनिट 4 मध्ये पॉलिन्यूक्लिअर हायड्रोकार्बन्स. ओके. पॉलिन्यूक्लिअर हायड्रोकार्बन्स किंवा पॉलिअरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असे म्हटलं जातं. तर याचे जे वेगवेगळे स्ट्रक्चर जसे की नॅफ्थॅलिन, फेनॅन्थ्रिन, अँथ्रासिन, डायफिनाइल मिथेन, ट्रायफिनाइल मिथेन आणि यांचे डेरिव्हेटिव्ह यांचं सिंथेसिस, रिॲक्शन, स्ट्रक्चर आणि मेडिसिनल युजेस आपण यात स्टडी करणार. आणि शेवटचं युनिट आहे आपलं युनिट 5 जो की आहे सायक्लो अल्किन्स. ओके. हा 7 आवर्सचा आहे. सायक्लो अल्केन्स, स्टॅबिलिटीज, बेअर स्ट्रेन थिअरी, लिमिटेशन ऑफ बेअर स्ट्रेन थिअरी, काउल्जन अँड मॉफिट्स मॉडिफिकेशन, सॅचे मोहर्स थिअरी, theory of strainless rings, reaction of cyclopropane and cyclobutane, हे सगळं आपण यात डिस्कस करणार. म्हणजे सायक्लिक जसे बेन्झिन वगैरे आहेत तशाच पद्धतीने सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन असतात का, आहे तर ते कसे पॉसिबल आहेत, त्याच्या मागे स्टॅबिलिटी वगैरेने ते आपल्याला कसं सिद्ध करता येईल हे आपण डिस्कस करणार. दिस इज ऑल अबाउट द थिअरी सिलेबस ऑफ फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2. ओके. विच इज ऑफ थर्ड सेमिस्टर फर्स्ट सब्जेक्ट. ओके. याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, मार्क डिस्ट्रीब्युशन, तर ते आपण पाहूयात. आता बघा इथे जसं सांगितलं आपण फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 थिअरी 3 आवर्स वीकली आणि ट्युटोरियल एक असं 4 क्रेडिट पॉइंट्स आहे. ओके. त्याच्यानंतर आपण याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन पण पाहणार आहोत. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 1 आता बघायचं, सॉरी हे 1 आलं, ऍक्च्युअली आपलं 2 आहे. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2 थिअरी. कंटिन्युअस मोडचे 10 मार्क आहेत. 10 पैकी 4 मार्क अटेंडन्सला आहेत. उरलेले 6 मार्क, 6 मार्कापैकी डिस्ट्रीब्युशन जे आहे कसं आहे, असाइनमेंट, स्टुडंट टीचर इंटरॅक्शनला 3 मार्क आणि परत उरलेले 3 मार्क जे आहेत तुमचं असाइनमेंट, सेमिनार याच्यावर, म्हणजे थोडक्यात 6 मार्क जे आहेत ते कम्प्लिटली तुमच्यावरच आहेत. उरलेले 4 मार्क हे तुमच्या अटेंडन्सवर आहेत, म्हणजे तेही तुम्हालाच गेन करायचे आहेत. ओके. त्यानंतर सेशनल मार्क्स. ओके. सेशनल असेल 15 मार्काची, त्याला 1 तासाचा वेळ असेल. ओके. असे इंटरनल मार्क आहेत तुमचे 25, म्हणजे 15 मार्काच्या 3 सेशनल होतील. त्यापैकी तुम्हाला 2 सेशनल मध्ये चांगले मार्क जे असतील त्याचं अवरेज काढायचं. ओके. ज्याला कमी असतील ते गृहीत धरण्यात येणार नाही 3 पैकी, आणि जे 2 मध्ये चांगले मार्क म्हणजे जास्त मार्क असतील त्यांचं अवरेज काढायचं. ओके. समजा एकात 12 आहेत, एकात 10 आहेत आणि एकात 9 आहेत, तर 9 मार्क गृहीत धरणार नाही. 12 + 10 22 भागिले 2 म्हणजे 11चं अवरेज होईल. ओके. आणि ते 11 समजा इथं या कंटिन्युअस मोड पैकी 10 मिळाले, तर 10 आणि 11 किती झाले, 21. 25 पैकी 21 मार्क इंटरनलचे होतील. आणि एन सेमिस्टरची जी एक्झाम असेल ती 75 मार्काची असेल जर लेखी झाली, आणि जशी तुमची प्रिव्हियस झालेली आहे फॉर एक्झाम्पल ऑनलाईन मध्ये, तर परत ती 40 मार्काची होईल. 40 पैकी जेवढे पडतील त्याचे विद्यापीठ कॅल्क्युलेशन करेल, आणि 40 पैकी, आणि उरलेले जे 35 मार्क आहेत त्याच्यात तुमचे प्रिव्हियस याचं कॅल्क्युलेशन करेल किंवा डबल. ते युनिव्हर्सिटी कॅल्क्युलेशन आहेत, तर त्याच्यात 40 मार्काची एक्झाम. ओके. तर दिस इज ऑल अबाउट द अनालिसिस ऑफ एक्झामिनेशन पॅटर्न ऑफ फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री 2. कालच्या क्लासमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेलंच आहे की प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तिथं फक्त इथं 10च्या ऐवजी 5 मार्क आहेत, आणि इकडं तुमचं टोटल 15 मार्क होतात. 10 मार्काची सेशनल आहे आणि 35 मार्काची एंड सेमिस्टर प्रॅक्टिकल एक्झाम असते. 35 आणि 15 50 मार्काची. ओके. जसं की इथं सांगितलं 5, 10, 15, 35 मार्काची एक्झाम आणि 50 टोटल.
ओके, म्हणजे थिअरी 100 मार्काची आणि प्रॅक्टिकल 50 मार्काचं असेल. ओके.